नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येणाऱ्या थोड्याशा मान्सूनच्या हालचालीबाबत विचार करूया. आज साधारणतः समुद्रामध्ये वाऱ्यांचा वेग वाढलेला दिसतोय. असा पहाटेचा वेग, आत्ताचा सध्याचा वेग पाहता समुद्रामध्ये हालचाली भरपूर चालू झालेल्या आहेत. वाऱ्यांचा वेग साधारण बऱ्यापैकी चांगला आहे. आणि इकडे सॅटेलाईट मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा ढगांची गर्दी वाढत चाललेली आहे. ती मान्सूनचे ढग आहेत ते सर्व. आणि इकडे पश्चिम बाजूला अरबी समुद्रामध्ये सर्व मान्सूनचे ढग आता तयार होताना दिसत आहेत. पण त्यांचा हालचालीचा वेग आहे तो एक पुढे काही दिवसात हालचाल होईल. पण सध्याची इमेज पाहता सध्या फक्त नागपूर आणि इकडे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली ह्या भागात हलकासा पावसाचे ढग आहेत. आणि इकडे बेळगाव पट्ट्यात सुद्धा हलक्याच्या पावसाचे ढग आहेत. सावंतवाडी, अरबकोई, बनट्टी ह्या भागात सुद्धा हलक्याच्या पावसाचे ढग दिसत आहेत. रात्रीतून ह्याच भागात झाला तर तुरळक पाऊस होईल, नसेल तर त्याची शक्यता कमीच आहे. पहाटे किंवा उद्या 24 तासामध्ये कर्नाटकच्या पश्चिम बाजूला जे अरबी समुद्राकडे जे आहेत किनारपट्टी त्या भागातून पावसाचा जोर चांगला आहे. कोल्हापूर, मंगळूर, परत इकडे मंगळूर चांगला पाऊस आहे. कन्नूर, काझीकोड जे समुद्रातून जवळच्या जवळ ढग म्हणजे पोचतात बाष्पयुक्त, तिथं पावसाचा चांगला जोर आहे. तिथंच पाऊस पडायची शक्यता जास्त आहे. उर्वरित महाराष्ट्रात म्हणा आणि इकडं आजूबाजूला फक्त ढगाळ हवामान परिस्थिती राहील आणि दुपारनंतर कोरडं हवामान होईल. उष्णता वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता समुद्रामध्ये जे आता पाहिलं त्यानुसार समुद्रामध्ये हालचालींना वेग आलेला आहे. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. उद्याची किंवा पुढची काही दिवसाची इमेज आता पाहताना असं दिसतं समुद्रामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे समुद्रात मान्सूनचे ढग तयार झालेले आहेत. हे साधारणतः बंगालच्या उपसागरापासून ते ढग म्हणजे पट्टा आहे असा श्रीलंकेच्या आसपासून अरबी समुद्रामध्ये विस्तारित आहे. तो मान्सूनचा पट्टा आहे. कमी जास्त होत असतो पावसामध्ये, त्यामुळे पट्टा गडद कमी जास्त होत असतो. 4च्या सुमारास रात्रीतलं तापमान पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 26-27 सेल्सिअस तापमान राहील आणि इतरत्र नागपूर व पूर्व महाराष्ट्रामध्ये 31 सेल्सिअस तापमान राहील. दुपारचा अंदाज जर पाहायला गेला तर दुपारी उत्तर महाराष्ट्रात 43 आणि पूर्व महाराष्ट्रात 40+ तापमान राहणार आहे. आणि इतरत्र पाहायला गेलं तर 34 ते 35 सेल्सिअस तापमान राहणार आहे. एकंदरीत पाहता कालच्या तुलनेत उद्या हवामान म्हणजे उष्ण हवामान असणार आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक वातावरण बनण्याची जागोजागी शक्यता वाढते. उद्याही वाऱ्यांचा वेग दुपारनंतर नाशिक, सुरत ह्या साईडला म्हणजे गुजरात साईडला, नंदुरबार वगैरे ह्या साईडला वाऱ्यांचा वेग अधिक असणार आहे. आणि इकडे मुंबई ते सांगली पट्ट्यातसुद्धा वाऱ्यांचा वेग बऱ्यापैकी असणार आहे. त्यामुळे उद्याही वारे असल्यामुळे उष्णता काही जाणवणार नाही. आणि उष्णता जाणवली नसल्यामुळे आपल्याला वाटेल की मान्सून आला आहे. सध्या तर मान्सून नाही आहे. मान्सूनची हालचाली फक्त समुद्रात सुरुवात आहेत आणि चांगल्या सुरुवात आहे. दक्षिण बाजूला एक चक्राकार स्थिती झालेली आहे हिंदी महासागरात, त्यामुळे वाऱ्यांचा वेग वाढलेला आहे. एकंदरीत 2 दिवसाचा जर अंदाज पाहायला गेला तर बेळगाव ते खाली कर्नाटक, केरळ किनारपट्टीला पावसाचा जोर अधिक आहे. पावसाचा जोर चांगला वाढणार आहे. आणि त्यानंतर 4 दिवसांत जर पाहायला गेलं, 4 दिवसात मुंबई ते बेळगावला हलका पाऊस, दक्षिण भागात चांगला पाऊस राहील. आणि इकडे विशाखापट्टणम ह्या साईडला सुद्धा पूर्व किनारपट्टीला पावसाचा जोर वाढेल. इकडून 5-6 दिवसाचा अंदाज जर पाहायला गेला तर मुंबई म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक व दक्षिण भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत मान्सूनने प्रगती त्यावेळी करणार आहे.